की निवडणूक सोपी आहे, पण 5,000 लोकांनी तिकीट मागितलेली आहे. आम्ही म्हणायचो आमच्या वेळी एक फूल दो माली, आता इथे एक फूल 50 माली. आता एक सुंदरी आहे आणि 50 जण म्हणते माझ्या जमवा. आता कोणाचा जमवा? प्रत्येक जण म्हणते मीच चांगला हो. आता स्वयंवर होणार आहे. एका खुर्चीवर एकच माणूस बसू शकतो, 2-3 नाही बसू शकत. पण आम्ही हा प्रयत्न करू की जो कार्यकर्त्याला जनतेचं समर्थन आहे त्याचा निवड करताना विचार करू. जो कार्यकर्ता निष्ठावान ज्याने अनेक वर्ष काम केलं आणि निवडून येतोय त्याला प्राधान्य देऊ. जात पंथ धर्म भाषेशी काही घेणं नाही आम्हाला. मी नेहमीच सांगतो की माझी जात एकच आहे, नागपूर माझा परिवार आहे, मी नागपूरचा आहे आणि नागपूरची जनता माझी आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांना अकोमोडेट करण्याचा प्रयत्न करूया. पण शक्य नाही होणार, कारण मी आजच आलो. आज मी दिल्लीवरून कलकत्त्याला गेलो होतो. कलकत्त्यावरून प्रधानमंत्री आणि मी बांगलादेशच्या बॉर्डरवर एका ठिकाणी कार्यक्रमाला NHIचा कार्यक्रम होता. पण हेलिकॉप्टर उतरायच्या आधी आम्ही वापस पुन्हा कलकत्त्याला आलो, कारण तिथे फॉग होता खूप. आता आल्यावर मला विमानतळावर सांगितलं की 5,000 लोकांनी तिकीट मागितले. म्हणलं आहे कपडे फाटण्याची वेळ आता. का गडकरी साहेब, तुमच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही मला काम केलं मी एवढं, आता माझं कसं? आपण सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत पार्टी निर्णय घेत नाही तोपर्यंत सगळे मैदानात आहे. पण एकदा जो उमेदवार निवडेल त्याच्या मागे आपण कट्टर कार्यकर्ते म्हणून पूर्ण ताकदीनिशी उभं राहा. हीच भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. पार्टी विथ अ डिफरन्स असा आपल्या पार्टीचा उल्लेख आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि आपण विचाराकरता काम करतो, सिद्धांताकरता काम करतो, विकासाकरता काम करतो. आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण मनाचा मोठेपणा दाखवून ज्याला तिकीट मिळेल त्याच्या मागे आपल्याला उभं राहायचं याचा निर्धार करा. आणि या निवडणुकीमध्ये पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच झाला पाहिजे.